खूप छान आता वातावरण आहे पुणे शहरामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमचे निवडून येतील अशी मला खात्री आहे। मी आज माझा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि मला खात्री आहे की पुणे शहरातील प्रत्येक नागरिक हा 2014 पासून बघतोय की कशा रीतीने माननीय मोदीजी केंद्रामध्ये आणि माननीय देवेंद्रजी राज्यामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विकास सुरू झाला पुण्याचा। पुणे शहरामध्ये आतापर्यंत अनेक वर्ष चर्चा चालायची की आम्ही मेट्रो आणू, आम्ही मोनोरेल आणू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, पण ना मेट्रो आली ना त्यांच्या काळामध्ये मोनोरेल आली। पण 2014 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये निधी ह्या केंद्राकडून आणि राज्याकडून दिला गेला। फास्ट डिसिजन्स झाले आणि या डिसिजन्सच्या मुळे मेट्रो आली, नदी सुधारच्या योजना सुरू झालेल्या आहेत, STP प्लांट्स जे आहेत ते सगळीकडे चालू झालेले आहेत, त्याचं काम चालू झालेलं आहे। 24/7 ची योजना पाणी पुरवठ्यासाठीची आहे। PMPLच्या इलेक्ट्रिक बसेस, अजूनही इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत। तर अशा पद्धतीने जो चेंज आहे वाढत्या पुण्यासाठी दूरदृष्टिकोनातून जो चेंजेस करायला पाहिजेत ते पूर्वीच्या काळामध्ये झालेले नव्हते, पण आताच्या काळामध्ये ते होऊ शकतात आणि म्हणून ट्रिपल इंजिन चं सरकार या ठिकाणी किंवा सत्ता या ठिकाणी यावी, केंद्रामधला राज्यामधला सपोर्ट हा पुणे महानगरपालिकेला मिळावा यासाठी पुणेकर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देतील अशी मला खात्री आहे। 165 पैकी 100च्या वर आम्ही नक्की जाऊ। मागच्याला 98 नगरसेवक असेही होतेच। आम्हाला 100-125 पर्यंतचा आकडा गाठण्याचं टार्गेट आहे आणि त्याप्रमाणे आम्ही गाठू अशी मला खात्री आहे। पुणेकर ठरवतील, घोडा मैदान जवळ आहे, आज वोटिंग आहे, उद्या लगेचच मतमोजणी आहे, त्यामुळे मला खात्री आहे की कोणाचं खरं ठरतंय ते लगेचच कळेल। या आवश्यकतेप्रमाणे वापरण्यात येणारं मशीन आहे की ज्या वेळेला काउंटिंगच्या वेळेला काही व्हीव्हीपॅट मशीनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्याला ते जोडता येईल असं मशीन आहे आणि ते तिथे येऊन खात्री करू शकतात। म्हणजे प्रत्येक वेळेला हारण्याची मानसिकता असल्यामुळे प्रत्येक वेळेला काहीतरी ऑब्जेक्शन घ्यायचं, कधी EVM वर, कधी मतदार याद्यांवर आणि कधी हे। ज्या ठिकाणी ते निवडून येतात त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारच्या यंत्रणेची त्रुटी दिसत नाही। ज्या ठिकाणी ते हरणार आहेत त्या ठिकाणी ते पार्श्वभूमी तयार करतात किंवा नंतर तक्रारी करतात। मला वाटतंय की पार्श्वभूमी त्यांनी ऑलरेडीच तयार केलेली आहे कारण त्यांना खात्री आहे की ते हरणार आहेत। मतदारांना आवाहन करीन की पर्टिक्युलरली या ठिकाणचे मतदार तर खूपच जागरूक आहेत आणि त्यामुळे ते दिवसभरात येतील, पण एकंदरीतच पुणे शहरामध्ये पुणेकर हा जागरूक सजग नागरिक आहे, त्यामुळे ते मतदान नक्की करतील। माझे पुणेकरांना आवाहन आहे की मतदान चुकवू नका। 4 मतं आपल्याला द्यायची आहेत। 5 वाजायच्या आत तुम्ही लवकरात लवकर हे मतदानासाठी या। सुट्टी जाहीर केलेली आहे मतदानासाठी, त्यामुळे तुम्ही मतदानाचा हक्क आणि मतदानाचं कर्तव्यही बजावलं तरच तुम्हाला नंतर तक्रार करता येणार आहे। त्या दृष्टिकोनातून मी एक मतदार म्हणून मतदारांना आवाहन करते की मतदान नक्की केलं पाहिजे। थँक्यू।